सो गुड मॉर्निंग पब्लिक. आता सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आपण निघालोय टुवर्ड्स जायला मालवणकडे. आणि एक थोडंसं काम आहे घरीच, तर मग ते करायचं आहे. त्यामुळे थोडं सामान घेऊन निघालोय आणि विचार केलेला की लक्झरीने जाऊ, पण लक्झरीमधनं मला जाम बोर होतं जायला. तर ओलो गाडी घेऊन सकाळी सकाळी निघालोय. 4:30लाच उठलेलो, तर मग निघता 5 वाजलं, तर 6 वाजलं तर पोहोचलोय आम्ही पनवेलवरनं आपण मारायचं राईट टर्न टुवर्ड JNPT. तिकडनं आपण सरळ जुना मुंबई पुन्हा एक्सप्रेस हायवे पकडून जाणार आहोत थेट मालवण. सो असा काहीतरी प्लॅन आहे. एकटाच चाललोय. मित्रांना सगळ्यांना विचारलं मी की येताय कोण येताय का म्हणून, पण सगळ्यांनी लास्ट टाइम म्हणजे तरी पण मी जास्त टाइम दिला नव्हता, 2 दिवसामध्येच माझा प्लॅन झाला. तर मग निघालो. तर मग सगळ्यांना विचारलं येतंय का कोणी, पण कोणच यायला रेडी नाही. आता फ्री मध्ये घेऊन चाललेलो, आता मालवणला चाललेलो, गाडीमध्ये कोण नव्हतं. समोरून मी जबरदस्ती करतो येताय का, पण कोणी यायला तयारच नाही. आता काय कर, भलाई का जमानाही नाही अभी. ठीक आहे, काही ऑप्शन नाही आपल्याकडे. आता बघूया कसा आहे आपला जुना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे रोड NH66. सो तुम्हाला अपडेट देणार आहोत. तर तुम्हाला अपडेट मिळणार आहे त्याची. खूप दिवसानंतर ब्लॉग चालू करतोय आणि खूप मजा येते. आणि NH66 आपला फेवरेट ब्लॉग आहे, तर मग तोच येणार आहे. तर मग तुम्हाला अपडेट भेटणार आपल्या रस्त्याबद्दलची. सो लेट्स सी कसं होतंय पुढचा प्रवास. सो आता आपण आहोत कर्नाळ बर्ड सेंच्युरीकडे. इथपर्यंत रस्ता खूप मस्त आहे, खूप स्मूथ आहे. आता पुढचा बघूया कसा आहे. लास्ट टाइम गेलेलो तर मग इतका काही खास वाटला नाही मला, पण तेव्हा ड्राईव्ह करत नव्हतो मी, त्यामुळे इतका काही अंदाज आला नाही. पण लेट्स सी कसा आता आपल्याला एक्सपिरियन्स पडतो गाड्याचा रस्त्याचा. बघूया. आता जर वाजले आहे 6:30, तर मग आरामात आता सनराईज होऊन दे, आरामात सगळीकडे दिसायला लागून दे, मग तुम्हाला अपडेट देतो चांगलावाला. तर मग कसा रोड कंडिशन कसं आहे, वेदर कसं आहे, तर मग ते तुम्हाला कळून जाईल. तर मग उजेड व्हायची वाट बघा. तर 1 2 3. तर मग असा काही आहे आजचा क्लायमेट. खूप भारी वाटते. धुक्याची चादर पसरली आहे आणि खूप दिवसानंतर बाहेर पडलं तर खूप अजून चांगलं वाटतं. तर मग ऑलमोस्ट आपण पेन क्रॉस केलं. आता पाणी लागेल, तर मग सुसू ब्रेक घेतला एक आणि थोडं बघायला थांबलो की आजूबाजूचं वातावरण कसं आहे. पण मस्त आहे ॲक्च्युअलमध्ये वातावरण आजचं. सफर अच्छा होने वाला. बाकी आपली गाडी तर कालच धुतलेली आहे मी. चलो. तर मग सकाळचे 7:30 वाजलेत. ऑलमोस्ट पालीला पोचलोय आम्ही. आणि क्लायमेट आणि धुकं म्हणजे बाप रे बाप, काय मस्त वाटतं. एक बघा ना बाजूला, क्लायमेट इतकं मस्त चालू आहे ना. आणि मेन बात आपला रस्ता. आतापर्यंत मी इथपर्यंत पोचलो, ऑलमोस्ट 70-80 किलोमीटर झाले आणि मला अजूनपर्यंत 5-10% रस्ता असा खराब मिळाला असेल. बाकी एवढा चुम्मा रस्ता झाला ना, एकदम स्मूथ, कळतच नाही कधी इकडे पालीपर्यंत पोहोचलो पण मी. तर मस्ट रिकमेंडेड रस्ता आहे आपल्या NH66 जर तुम्हाला कोकणामध्ये जायचं असेल तर. कारण की थोड्याच रस्त्याचं काम चाललं. त्याच्यामधलं पण आता हार्डली 30% राहिलं होतं मागे जेव्हा आलेलो काम. आता तर ते पण आता 20%च वाटतंय मला काम राहिलंय. तर मग लवकर म्हणजे तुम्हाला शॉर्ट आणि स्वीट रस्ता हवा असेल कोकणामध्ये जायला तर हा तुम्ही ऑल टाइम फेवरेट. कधीही जावा, कधी तुम्हाला रस्ता डिसअपॉइंटमेंट करणार नाही, म्हणजे आता तरी. आणि इवन आणि जर रस्ता पूर्ण झाला तर बाई सोने पे सुहागा, 7 तासामध्ये घरात. आता मोस्टली 9 तास वगैरे लागतील, पण जेव्हा रस्ता कम्प्लीट होईल तेव्हा आरामात 7-8 तासामध्ये घरी पोहोचून जाईल मी. 500-550 किलोमीटर. सो बस इथपर्यंतच अपडेट होता. आता पुढचं बघूया कसं काय होतं. एक थोडा आता
2-3 किलोमीटरचा एक खराब पॅच भेटलेला आहे. तर मग इतका पण खराब नाहीये, अनइवन रोड आहे, बाकी गाडी चालवू शकता. आणि खड्डे आहेत पण इतके नाहीत, कम्पेअर टू मागच्या टाइम यावेळी कमी आहेत. आणि डायव्हर्शन जास्त नाही, थोडे थोडे फारच आहे. आतापर्यंत 1-2च मिळाले असतील मला. 2025 ची आपली पहिली ट्रिप आहे आणि इतका मस्त क्लायमेट आहे ना भाई, बाजूबाजूला धुका आहे इतकं आणि काहीच दिसत नाहीये. खूप मस्त क्लायमेट आहे आणि ऑलमोस्ट 8 वाजले आणि रस्ता तर चांगलाच आहे आणि आपलं डिस्टन्स पण कव्हर चांगलं होतं, ट्रॅफिक पण कमी आहे. सो लेट्स सी कधीपर्यंत पोहोचतोय. आणि आता पहिलंच ट्रिप आहे माझी जी प्रणयशी आणि माझ्या बेबीला सोडून मी जातोय. टीचिंग की काय करत असते. आता कसं ती प्रणयशी आहे मम्मीच्या घरी आणि मी माझ्या घरी आहे, तर मग आणि आमच्या दोघांच्या घरामध्ये हार्डली 5 मिनिटाचाच डिस्टन्स आहे. तर मी बेबीला बघायला दिवसातून 2 ते 3 वेळा जातो आणि आता झाली आहे ती हॅबिट झाली आहे. पण आता काही करू शकतो, गावी जायचंय, काम आहे, पण मिस करतोय. हे थोडा वेगळा एक्सपिरियन्स आहे जीवनामधला माझ्या, पण मजा येते. कसं दोघांना भेटायचं, टाइम द्यायची सवय झालेली ना आणि आता डायरेक्ट गावी चाललोय, तर मग थोडस जड जाईल, पण 1-2 दिवसामध्ये होऊन जाईल जवळ. आणि लवकर येणार आहोत आपण 5 दिवसामध्येच रिटर्न, तर मग इतकं काही टेन्शन नाहीये. सो लेट्स सी, बघूया कसं कसं होत आहे पुढचा प्रवास. सगळी अपडेट तुम्हाला देत राहील मी, डोंट वरी. सायोनारा. चला, सकाळचे 9:30 झालेले आहेत आणि आपला कशेळीचा घाट चालू झालाय आणि पुढे आपला बोगदा पण येईल. कशेळीचा चालू आहे बोगदा, तर मग तुम्ही बोगद्याचा आनंद घेऊ शकता आणि आपला अर्धा तास प्रवासामधला वाचवू शकता. तर मग असा लेफ्ट हँड साईडला कट आहे, तर तो आला की दाखवतो तुम्हाला. तर मग तिकडनं लेफ्ट मारायचं आणि तिकडनं तुम्हाला डायरेक्ट टनल कनेक्ट होतो आपला. सो थांबा 1 मिनिट, 1च मिनिट येईल आता. तर मग आता डायव्हर्शन पण गेलेलं आहे आणि स्ट्रेटच जायचं आहे आपल्याला. तर मग लेफ्ट राईट वगैरे काय नाही, सरळ सरळ जायचं आणि हा डायरेक्ट तुम्हाला कशेळीचा बोगद्याचं दर्शन होत आहे. तर मध्ये बंद होता, तर आणि आता मे बी परत त्यांनी ऍक्सेस चालू दिलेला आहे ट्रॅव्हल करण्यासाठी. मे बी मध्ये मेंटेनन्स साठी बंद होता, पण चांगला आहे. ह्या बोगद्यामुळे ना गावी जाण्यासाठी अर्धा तास अजून वाचतो आपला. नाहीतर पूर्ण घाट असा वरना फिरून जावं लागायचं, पण आता डायरेक्ट 5 ते 10 मिनिटात घाट खतम. लेटेस्ट अपडेट असा आहे की आता वाजले आहेत सकाळचे 10:30, म्हणजे 10:40 झाले आणि चिपळूण सोडून खूप बराच वेळ झालेला आहे. आता रत्नागिरी ऑलमोस्ट फक्त 68 किलोमीटर्स काहीतरी बाकी आहे. तर मग हार्डली 1 तासाभरामध्ये किंवा 1.5 तासामध्ये रत्नागिरीला पोहोचून जाऊ. तर रस्ता खूप स्मूथ आहे भाई, खूप मजा येते गाडी चालवायला. फक्त आता पुढचा पॅच कदाचित खराब मिळू शकतो मला, तर मग ते तुम्हाला अपडेट देऊन टाकेन मी. तर मग कसा कसा पुढचा रस्ता आहे चिपळूण पर्यंत भाई, नो डाऊट. डोळे बंद करून या, डोळे बंद करून. आता तुम्ही विचार करू शकता की मी 5:30 पावणे 6 वाजता निघालोय, एक 10:30 पर्यंत 10 किंवा 10-15 पर्यंत मी चिपळूणला होतो. तर विचार करू शकता की 5 तासामध्ये मी चिपळूणला आलो. तर रस्ता खूप मस्त आहे, मक्खन आहे, स्मूथ आहे आणि ट्रॅफिक पण खूप कमी आहे आज लकीली. तर मग खूप मजा येते ड्राईव्ह करायला आणि वेदर पण चांगलाच आहे, थंडी चालू आहे, तर मग इतका काही गरमीचा प्रॉब्लेम नाही. आणि सीएनजी पंप तर सगळीकडे जागोजागी उघडलेले आहेत, तर मग सीएनजीचा पण काही प्रॉब्लेम नाही. तर गावी जाणं एकदम असं खूप इझी झालंय सध्या. पहिला खूप स्ट्रगल होता, पण आता खूप इझी झालंय. आणि इव्हन आता जर रोड कम्प्लीट होतोय तर मग अजून स्मूथ होऊन जाईल. सो बस एवढंच होतं. आता पुढे जर रस्ता खराब कुठे दिसला तर तुम्हाला अपडेटमध्ये देऊन टाकेल मी. सो तोपर्यंत व्ह्यू एन्जॉय करा.
संगमेश्वरला पोहोचलो होतो आपण आणि इकडे लेफ्ट साइडला रस्त्याचं काम चालू आहे, राईट साइडचं झालंय पूर्ण. ऑलमोस्ट हे पण आता एक 2 महिन्यामध्ये चालू होईल असं वाटतंय, कारण की एंड सेशनच चालू आहे त्यांचा पण. कारण की त्यांचा पण असं वाटतं की या रोडचा पण एंडचं काम चालू आहे. तर मग माइट बी असं वाटतंय 2 महिन्यामध्ये वगैरे हा पूर्ण पॅच चालू होऊन जाईल. तर मग अजून 10% काम होऊन जाईल, मग शेवटचे 20% बाकी होतील. मग ते तर वर्षभरामध्ये होऊन जाईल अशी होप करतो. पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण NH-66 आम्हाला मिळून दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता राईट साईडला आपलं ड्रायव्हिंग हॉटेल, तिकडे आज थोडं चिल करणार आहे मी, थोडं खाणार, सुसू ब्रेक घेणार, सगळे आपले विधी करूया, नंतर मग तिकडनं पुढे जाऊया. तर मग ड्रायव्हिंग हॉटेल लक्षात ठेवा संगमेश्वरवरती, राईट हँड साईडलाच आहे. मुंबई टू गोव्याला जाताना आणि गोव्यावरनं मुंबईला येताना लेफ्ट हँड साईडला. तर मग किंवा गुगल मॅपवरती पण टाकू शकता हॉटेल ड्राईव्ह इन. तर मग खूप मस्त हॉटेल आहे, तुम्ही ट्राय करू शकता. ड्रायव्हिंगमध्ये आलो ना की असं काही ना काही स्लोगन्स बघायला भेटतात. कार्यक्रम उरला की पुरावे नष्ट करा वगैरे वगैरे वगैरे. पण मस्त आहे, क्लीन वॉशरूम आहे. आणि भाई जे मी ड्रायव्हिंग हॉटेल सोडलंय त्याच्यानंतर एक 10 किलोमीटरचा चांगला पॅच भेटला असतो होता. त्याच्यानंतर जो आपल्याला खडबडी आणि जो डायव्हर्शनवाला रस्ता भेटलाय ना तो अजूनपर्यंत संपलाच नाही. तर कुठे आलोय आपण, मे बी आता राजापूर येईल, राजापूरच्या अगोदर आहोत. तर मे बी हा तळेरीचा बाजार आहे. तर पूर्ण बाजार भरला इकडे आणि वरना ब्रिज टाकतात. तर ब्रिजचं काम अजून वाटत नाही मला वर्षभर तरी पूर्ण होईल, जास्तच टाइम जाईल असं वाटतंय. पण जोपर्यंत ब्रिज बनत नाही तोपर्यंत हालत आहे बाई खाली. कसं करणार आणि कशी गाडी चालवणार. आणि सो आता आपला परत हायवे चालू झालेला आहे एकदम स्मूथ वाला. आता टिल हा आपला कणकवलीपर्यंत असाच रोड आहे. तर मग आता इकडनं 1-1.5 तास तरी लागेल मला कणकवलीला पोहोचायला. आता वाजले आहेत 1:30. तर मग 3 वाजेपर्यंत कणकवली, तिकडनं अर्धा तास आसरा. तर मग साधारण 3:30-4 पर्यंत घरी पोहोचून जाऊ. 5:30ला निघालेलो तर 10 तास तर आपल्याला मिनिमम लागतात. तर कधी लवकरच गेलो तर 9 तास. तर असं होतं कारण की धुका वगैरे पण होता, त्यामुळे थोडा लेट झाला. त्यामुळे हळूहळू चालली गाडी. म्हणून 10 तास वगैरे लागतात आपल्याला सध्या. आता रोड झाल्यानंतर मग तर बाई रप्पा पोचून जाऊ आपण. पण सध्या तरी आपल्याला मुंबईवरनं कणकवलीला पोचायला आपल्याला 9 तास पकडून चाला, 9-9.5 तास. तर असा होता. तर डायरेक्ट कणकवलीपर्यंत रस्ता चांगलाच आहे. तर मग कणकवलीला किती वाजता पोहोचतो ते तुम्हाला अपडेट देतो. तोपर्यंत बाय बाय. सो फायनली आपण कणकवलीला पोहोचलेलो आहे. आता कणकवलीवरनं लेफ्ट, खाली ब्रिज न चढायचं, आपल्याला लेफ्ट घ्यायचं आणि पहिल्याच राईट मारून डायरेक्ट आचऱ्याचा रोड पकडायचा आहे. तर मग आपल्या अलंकार हॉटेलचे यायपर्यंत थोडासा रस्ता खराब होता मध्ये, पण एकदा लांजा सोडला ना, लांजा नंतर रस्ता चुम्मा, एक नंबर मजा आली. आणि काय आता इकडनं राईट मारून आता घरी जातो डायरेक्ट. 30 किलोमीटर आहे आपला आचरा घर. तर मग दुपारचे 3:30 वाजले मला घरी पोहोचेपर्यंत. सकाळी मी 5:45 वाजता काहीतरी निघालो, 3:30 पर्यंत इकडे पोहोचलो. तर मग 10-9.5 तास लागले. जास्त एकच स्टॉप घेतला मी मोठा, जास्त स्टॉप नाही घेतले. तर मग पटकन आलो. तर मग बेस्ट रूट आहे तुम्हाला जर गोवा किंवा मालवणला यायचं असेल तर NH-66 बेस्ट आहे. चुम्मा. तुम्हाला कधीच बोरिंग होणार नाही, बोर वाटणार नाही, कधी झोप येणार नाही. वाईल्ड ड्रायव्हिंग, तुम्ही ऍक्टिव्ह राहता, पूर्ण आजूबाजूला बघत राहता. तर मग खूप मजा येते आणि वाटत पण नाही की प्रवास केल्यावरून आपण, मेन गोष्ट ती आहे. तर मग जर असेच चांगले व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझं युट्यूब चॅनल. आणि असंच भेटूया परत अशाच चांगल्या कोणत्या तरी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.